टाकलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 17 प्रकारचं केमिकल टाकलेलं आहे. आणि खूप प्रमाणात टाकलेलं आहे. तर हे आपल्या देशी गाईचं, आपल्या प्युअर देशी गाईचं गोमूत्र आहे. 40 लिटर पासून फक्त हे अर्धा लिटर बनते. आणि हे गोमूत्र आपल्याला वाटणार सुद्धा नाही टेस्टला की हे गोमूत्र आहे म्हणून. शरीरात गेलेले केमिकल फक्त 10 ml सुद्धा टाकलेलं नाही मी. एवढं साफ झालं. खूप प्रमाणात टाकलेलं बेटाडीन म्हणजे 17 प्रकारचं केमिकल सुद्धा नष्ट करून कोणी बेटाडीन म्हणजे त्याला स्वच्छ केलेलं आहे. हे आयोडीन आहे आपल्या दुखाला लावण्यासाठी जे डॉक्टर जे वापरतात केमिकल. आणि ह्याचा जास्त जर हे जर झाला तर माणूस घात होण्याची सुद्धा शक्यता असते. हे आपण म्हणजे आम्ही पित्तासाठी वापरतो. हे आलो डायजेस्ट आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पित्त जर झालं, कसल्याही प्रकारचं पित्त होऊ द्या, म्हणजे पित्तानं डोकं दुखत असेल, मळमळ करत असेल, उलट्या होत असतील, पोटाचे शिरा सुजत असतील किंवा डायजेशन तुमचं होत नसेल व्यवस्थित, तर हे कोमट पाण्यामध्ये जेवणानंतर 10 मिनिटानंतर कोमट पाण्यामध्ये फक्त 5-6 थेंब टाकून पिल्यानंतर तुमचं लगेच 10 मिनिटाच्या आत तुमचं म्हणजे डायजेशन प्रक्रिया व्यवस्थित होऊन जाईल. तर आणि डायजेशन प्रक्रिया व्यवस्थित होऊन सुद्धा आपल्या शरीरातलं केमिकल कसं नष्ट करतंय हे दाखवतो. पूर्ण आता ह्याचा कलर असा हिरवा, म्हणजे ह्या ड्रॉपचा जसा कलर आहे तसा कलर होऊन जातो याचा. हे पहा, ही कसली पचनक्रिया राहू द्या, एकदम 10 मिनिटाच्या आत कमी होते. मी पिऊन टाकलं नाही का एक बॉटल झाली की डायजेशन काय म्हणाले व्यवस्थित झाले ना.